नमस्कार. अनेकदा काय होतं ना, की महिलांना आरोग्याबद्दल काही ना काही त्रास होत असतो, पण त्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. तर आज आपण अशाच काही महत्त्वाच्या लक्षणांबद्दल बोलणार आहोत, ज्यांना वेळेवर ओळखणं खरंच खूप गरजेचं आहे. अरे, हे तर नॉर्मल आहे. घरकामामुळे असेल किंवा थोडं सहन केलं की होईल ठीक. असे विचार आपल्या मनात सारखे येतात नाही का? आपण अनेक लहानसहान त्रासांना असंच काहीतरी म्हणून टाळतो आणि ही खरं तर खूपच सामान्य गोष्ट आहे. पण विचार करा, जेव्हा आपलं शरीर खरंच आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असेल तर, जेव्हा ते आपल्याला एक सिग्नल देत असेल तर, तो इशारा जर आपण वेळीच ओळखला नाही, तर पुढे जाऊन एखादा आजार वाढू शकतो. चला तर मग हे इशारे नेमके कोणते आहेत तेच समजून घेऊया. चला, आपण आपल्या पहिल्या आणि सगळ्यात कॉमन लक्षणाकडे वळूया. ते म्हणजे सततचा थकवा आणि कमजोरी. असं होतं का कधी की थोडंसं काम केलं तरी लगेच थकवा येतो किंवा अंगात अजिबात ताकदच नाही असं वाटतं? कधीकधी चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा श्वास भरून येतो? ही सगळी लक्षणं आहेत त्या सततच्या थकव्याची. आणि ह्यावर आपलं एक ठरलेलं उत्तर असतं. हे सगळं कामामुळं होतंय. आपण कामाचा ताण किंवा रोजच्या धावपळीला याचं कारण समजून मोकळे होतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, असं समजणं ही एक खूप मोठी चूक ठरू शकते. या लक्षणाकडे दुर्लक्ष करणं अजिबात योग्य नाही. आता इथे जे दिसतंय ना, ते खूप महत्वाचं आहे. हा जो सततचा थकवा आहे, तो ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता, शरीरात आयर्न कमी होणं किंवा काही हार्मोनल प्रॉब्लेम्समुळे सुद्धा असू शकतो. जर हा थकवा 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण दुसऱ्या लक्षणांबद्दल बोलूया, जे अनेक महिलांना जाणवतं. पण त्याबद्दल त्या मोकळेपणाने बोलत नाहीत. आणि ते म्हणजे अनियमित मासिक पाळी. पाळी थोडी उशिरा येणं नॉर्मल आहे, असं अनेकींना वाटतं. पण पाळी खूपच उशिरा येणं, खूप कमी किंवा खूप जास्त रक्तस्राव होणं, असह्य वेदना होणं किंवा कधीकधी तर 2-3 महिने पाळीच न येणं, ही अजिबात सामान्य गोष्ट नाहीये. या अनियमिततेमागे पीसीओडी किंवा पीसीओएस सारखे हार्मोन्सचे आजार, हार्मोनल इम्बॅलन्स किंवा थायरॉईडसारखी गंभीर कारणं असू शकतात. आणि याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गर्भधारणेतही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या लक्षणांना हलक्यात घेऊ नका. आपलं तिसरं महत्वाचं लक्षण आहे वजनामध्ये अचानक होणारे बदल. कधी असं जाणवलंय का की आपला आहार किंवा व्यायामाची सवय बदललेली नाहीये, पण तरीही वजन अचानक वाढतंय किंवा कमी होतंय? विशेषतः पोटावर आणि कमरेवर चरबी वाढत असेल तर हा एक धोक्याचा इशारा असू शकतो. ह्यामागे थायरॉईड, हॉर्मोनल इम्बॅलन्स, डायबिटीज किंवा पीसीओडी सारखी वैद्यकीय कारणं असू शकतात. त्यामुळे वजनातल्या अशा अचानक बदलांकडे काही फरक पडत नाही असं म्हणून दुर्लक्ष करणं टाळा. आता आपण अशा 2 लक्षणांबद्दल बोलूया, जी तितकीच महत्वाची आहेत, पण ज्यांच्याबद्दल बोलायला अनेकदा संकोच वाटतो. पांढरा प्रवाह किंवा व्हाईट डिस्चार्ज होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जर तो खूप जास्त प्रमाणात असेल, त्याला दुर्गंधी येत असेल, खाज किंवा जळजळ होत असेल आणि सोबत पोटदुखीही असेल, तर हे एखाद्या इन्फेक्शनचं किंवा गर्भाशयाच्या त्रासाचं लक्षण असू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाजेमुळे किंवा संकोचामुळे हा त्रास लपवू नका. वेळेवर उपचार घेतले तर मोठे आजार टाळता येतात. आणि आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. सतत मूड बदलणं, खूप चिडचिड होणं, कशातच मन न लागणं किंवा विनाकारण रडू येणं. ही लक्षणं साधी वाटत असली तरी ती हॉर्मोनल बदलांमुळे, डिप्रेशनमुळे किंवा मानसिक तणावामुळे असू शकतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपलं मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच महत्त्वाचं आहे. बरं, आपण आत्तापर्यंत अनेक धोक्याच्या इशाऱ्यांबद्दल बोललो. पण या सड्यावर उपाय काय? तर उत्तर खूप सोपं आहे, स्वतःसाठी वेळ काढा. हे वाक्य आपल्या सगळ्यांनाच किती लागू होतं नाही का? महिला सगळ्यांची काळजी घेतात, कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात, पण ह्या सगळ्या धावपळीत त्या स्वतःची काळजी घ्यायलाच विसरून जातात. तर आजपासून आपण सगळ्यांनी मिळून फक्त या 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवूया. पहिली, आपल्या शरीराचे इशारे ओळखायचे. दुसरी, कोणताही त्रास जाणवल्यास वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यायचं. कारण शेवटी तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकाल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं आरोग्य महत्त्वाचं आहे. स्वतःची काळजी घ्या.